भाऊ येणार म्हटलं तुम्ही भाऊ आहात ते काय स्टोरी काय तुम्ही गेली काय म्हणते काय झालं का मला पुस्तकाला फोन केला होता त्यांनी फोन केला की बाबा मोजून जेवढे जास्त गाडी राहतो देतो इथेल घर आणि सही घर पण बऱ्याच सगळ्यांची सही घेतली त्याच्यामुळे मी कोऱ्याच्यावरती कोऱ्याच्यावरती सही केली बाकी परत दोन चेक बाउन्स झाला दोनदा परत फोन केला मी परत त्यांनी फोन केला दिलं की काय पोलीसकडे अर्ज तक्रार झाली परत ते दिलं माझं मत काय तुम्ही जे काही रचनात्मक विभाग आहे व्यवस्थित आणि 2 बिल्डिंग एक आहे ती वेगळं आणि पोलिसांचं जे काही दिरंगाई झाली असेल पोलीस अधिकारी कर्मचारी काय त्याची वेगळी तक्रार अशी दोन्ही द्या साधारण किती वेळ लागेल अर्धा म्हणतो माझं मत काय तुम्ही जे काय आहे वकिलीचे बसून नीट व्यवस्थित बोलून द्या मग नीट कारवाई करते आपल्याकडे यायला का काय ते CS तुम्हाला कुठे तुम्हाला लागेल त्यांना बोलव रे शांत व्हा आपण बिलकुल एकदम सक्त कारवाई करू तर काळजी करू नका बिलकुल काळजी तर ते इंजुरीचं आपण लागलेलं कुठेतरी काय केलं कुणाला म्हणे विषय आमच्या तालुक्यात मला म्हणतो की गावात तुम्ही काय करतो लय मोठा व्हायला का त्याने मला येऊन सांगितलं आणि ऐकून लोक आम्ही ह्याची बघितली मग मला पुढे जाऊन कोण पोलीस कर्मचारी काय सामान्य जाऊ द्या डिस्चार्ज केल्यानंतर मी थांबलो मला त्यात माझी साहेब म्हणून देखील त्यात मामांकडे म्हणला माझ्या जबाबदार माझी जबाबदारी नाही मावशी तुम्ही पुढे या मला माहिती नाही मोठे साहेब आले 6 वाजता कोणता मोठा साहेब आले नाही 6 वाजता मी आणि माझ्या शेती झाल्यामुळं घराकडे पुन्हा ही समजा झाल्यानंतर या साहेब आहे मला फोन करा साहेबांनी त्यांना प्रत्येक वेळा बाहेर गाडी असते त्यांना यायचं त्याला काय दम द्यायचं समजा ह्या फुल सुंदर साहेबाची देतो त्याला उचलायचं कळणार नाही त्याला उचलायचं तरी आमच्याला समजा मिटल्यावर माझं काय विनंती आहे आता तुम्ही जे सांगताय ना नीट मला लेखी पाहिजे तक्रार म्हणून नीट पाहिजे या ठिकाणी 15 मिनिटं जास्त 15 मिनिटं घेऊ जा काय म्हणतो आपण आधीच आमच्या घरकडे आपण बारूमध्ये जे प्रमुख आहे त्याला कोणाला काही सांगितलं नाही
होता करताना त्यानं स्वतः एक आम्हाला एक बोलायचं आणि साहेबाला एक बोलायचं 10 गुंठे रान निघाले मग मला सांगायचं तर सांगायचं त्याचं अजिबात चुकी काय सगळं त्यांनी काम करून गुंतवणूक घेतलं आणि पुन्हा तो आला स्वतः मोजला गॅस मिळालं रान त्याच्याला संख्या तर आबा तुम्हाला काही नव्हती ते पवार माझा ऐकणार आता आपण काय करू आपण तातडीने गुन्हा दाखल करून घ्या. 2 वेगळे विषय परत सांगतो मला मारहाण सविस्तर तक्रार जे पण जाणं आहे आणि दुसरं लोक आहेत त्यांनी पण काही निरंतर केले आहे किंवा काळजी घेतली किंवा तुम्ही सांगितले पण तुम्हाला सांगितले त्याच्याबद्दल समजा खरं झालं पण ती आधी त्यांनी माझी तक्रार घेतली असती तर मला बाप मारायला गेलं नसता माझ्या घरात परीक्षण झालं नसतं पुन्हा झालं तर एवढं तक्रारी म्हणूनच तुम्ही आता जर निधी दिलं ना तातडीने सक्त कारवाई करायला आपण त्याची काळजी करू नका. फक्त मला काय पाहिजे तुमच्याकडनं नीट लेखी व्यवस्थित तक्रार पाहिजे सगळं नीट टाका डिटेलमध्ये तुम्ही कारवाई आहे ना हे चौकशी करून कारवाई करतील ना हे सगळं द्या तुम्ही म्हणजे आता हे असेल किंवा आपल्या तुळजापूर तालुक्यामध्ये पवन चक्कीचे एजंट लोक गुंड करते शेतकऱ्याला मारहाण करते त्याच्या संदर्भात तुम्ही काय आमदार म्हणून काय नेमका आवाज उठवणार आहे तुळजापूर तालुक्यामध्ये? आता 3 विषय ठरलेले आहेत. एक म्हणजे ज्याच्यावरती अन्याय झाला आहे जमिनीच्या बाबतीत कुठे गैरव्यवहार झाला आहे जबरदस्ती झाली आहे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणं अपेक्षित आहे. कदाचित मंगळवारची वेळ आपण देतोय. जिल्ह्यामध्ये कुठेही असं काही घडलं असेल तर जे काही झालेलं आहे त्याचं लेखी स्वरूपामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी देणं अपेक्षित आहे पोच घेणं अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांची एक समिती आहे त्याच्यामध्ये SP साहेब पण असतात जिल्हाधिकारी साहेब असतात आणि बाकीचे अधिकारी असतात. सगळ्यांनी मिळून त्या विषयाच्या बाबतीमध्ये न्याय देणं अपेक्षित आहे. हे झालं जमिनीच्या व्यवहाराच्या बाबतीत. याच्या व्यतिरिक्त जर काही गुन्हेगारी स्वरूपाचं काही घडलं असेल कोणी काही जबरदस्ती केली मारहाण केली तर त्याची पण तक्रार होणं अपेक्षित आहे. माझ्या असं लक्षात आलं आहे की बरेचसे असे प्रकार जे आहेत ते दाबले जात आहेत. आता एक विषय पुढे आला आहे तर ती तक्रार जी आहे ती घेतोयच आपण आणि सक्त कारवाई करणार आहोत. त्याच पद्धतीने इतर कोणावरती जर काही गुन्हेगारी स्वरूपाचं काही झालं असेल जबरदस्ती झाली असेल मारहाण झाली असेल तर त्यांनी लेखी स्वरूपामध्ये जे SP आहेत त्यांच्याकडे ती तक्रार देणं पोच घेणं अपेक्षित आहे. हे सर्व विषय अतिशय गांभीर्याने आपण घेणार आहोत आणि सक्त कारवाई जलद गतीने करण्यावरती आपला भर राहणार आहे. विनंती इतकीच आहे की जे काही घडलं आहे ते लेखी स्वरूपामध्ये तक्रारीच्या स्वरूपामध्ये देऊन पोच घ्यावी कलेक्टर किंवा SP कडे देऊन.